श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो विघ्नहरा गजानना गिरिजकुमारा. जय जय लंबोदरा एकदंत शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करती त्या विघ्ने न बाधती. सकळाभिष्टे साधती अवलंबेसे सकल मंगल कार्यासी. प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यासी. स्वामी तुची लंबोदरा हरी ब्रह्माधिक गणपती. कार्यारंभी वंदिती सकळाभिष्टे साधती. तुझे प्रसादे समस्त गणांचा नायक. तुझे विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती जे लोक कार्य साधे त्यांचे. माझे मनीची वासना तुवा पूर्वावी गजानना. साष्टांग करीतो नमना. विद्या देई मज आता. नेनतो होतो मतिहीन. म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान. शरणागत वरप्रदा. माझे अंतकरणीचे व्हावे. गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पहावे. ग्रंथसिद्धी पावावे दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी. जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी. हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रांसी. अधिकार जाना शारदेसी. ते वंदिता विश्वासी. ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी. प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहून या माझी अवानी. ग्रंथी रिगू करी आता. गुरुची नमी तुझी स्थिती. म्हणती नृसिंह सरस्वती. या करणे मजवरी. प्रीती नाम आपले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते विद्यादान. ग्रंथी रिगू करी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी. ब्रह्मा विष्णू शिवांसी. विद्या मागीन मी तयांसी. अनुक्रमे करुणी चतुर्मुखी असती ज्यासी. करता तो जाका सृष्टीशी. वेद झाले त्याचे मुखेसी. त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी. जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित अहर्निशी. क्षीरसागरी असे जाना. आता नंबू शिवाशी. धरिली गंगा मस्तकेशी. पंचवक्र दशभुजेसी. अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कवी कुळासी. पराशरादी व्यासांशी. वाल्मिकादी सकळाकांशी. नमन माझे परियसा. नेने कवित्व असे कैसे. म्हणून तुम्हा विनुत असे. ज्ञान द्यावे जी भरवसे. आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार. नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र. म्हणून विनवी तुम्हासे. समस्त तुम्ही कृपा करणे. माझ्या वचना सहाय्य होणे. शब्दव्युक्तीतही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सखळी का विनवणे. मग द्यायले पूर्वज मनी. उभय पक्ष जनक जननी. महात्म्य पुण्यपुरुषांचे. आपस्तंभ शाखेसी. गौड कौडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी. सायम देवा पासाव. नमित जनक जननीसी. नंतर नमो श्री गुरुसी. झाली मती प्रकाशी. गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी. जन्म झाला परियसी. सदा ध्याय श्री गुरुसी. एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर. करती संतासी नमस्कार. श्रोत्या विनवी वारंवार. क्षमा करणे बाळकांसी. तावून मात्र माझी मती. नेने काव्य व्युत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपती. तेने सांगत असे पुरापार. आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोपती ती माते परियसी. चरित्र आपुले विस्तारे. श्री गुरु वाक्य मज कामधेनु. मनी नाही अनुमानु. श्रेयवृत्ती भावाविनार. आपणू श्री नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार. झाला नृसिंह सरस्वती नर. कवन ज्याचे जाणे याचा पार. चरित्र कवना न वर्णावे. चरित्र ऐसे श्री गुरुचे. वर्णाव्या शक्ती कैसी वाचे. आज्ञा असे श्री गुरुची. म्हणून वाचे. बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाड. त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी वसे अखंड. तया भुवने परियसा. ऐशी कथा ज्यांचे घरी. वाचिती नित्य मनोहरी. श्रेययुक्त निरंतरी. नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवनी. सदा संतुष्ट गुरु कृपे करुनी. निसंदेह सातादिनी. एकथा बंधन तुटे जाना. निधान लादे प्रयासी. तरी का कष्टीसे झायासी. विश्वास माझे बोलासी. ऐका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले. म्हणून विनवत असे बळे. श्री गुरु स्मरण असे भले. अनुभव हो सगळी का. गुरुचरित्र कामधेनु. ऐकता होय महाज्ञानू. श्रोत्र करुणी सावधानू. एकचित्ते परियसा. श्री नृसिंह सरस्वती होणे गंगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्युन्नती. सांगेने का एकचित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु. म्हणून महिमा असे थोरू. जाणते लोक चहू राष्ट्र. समस्त जाती यात्रेसी. तेथे जाऊन आराधती. त्वरित होय फलप्राप्ती. पुत्र आराधन संपत्ती. जे जे इच्छिते होय जना. लाधोनिय संतान. नाव ठेविती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमाने. भक्त एक नाम करणे. कष्ट तसे अति गहने. सदा ध्याय श्री गुरुसी. असे मनी व्याकुळीत. चिंते विष्टीला असे भूत. गुरुदर्शन जाऊ म्हणत. निर्वाण मानसे निघाला. निर्धार कुणी मानसी. म्हणे पाहिन श्री गुरुसी. अथवा सांडीन देहासी. जड रूपे काय काज. ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता. आपण जे नामांकिता. किंकर म्हणत असे याची बोलाचे आहे वा. मनी धरुणी पाहावा.
गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळू उभा सर्वभूती अति व्याकुळांत करणे निंदास्तुती आपले वाणी कष्टाला भक्त नाम करणे करिता होय परियेसा गुरुची श्रीमूर्ती म्हणून वेदश्रुती सांगते दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांचे रक्षण दयानिधी अंतःकरण स्थिरू नवे भाग श्री गुरु तू कृपा सागुरु पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागे माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी साखा भ्राता तुझी कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होय त्रयमूर्ती तू होसी पाळीसी सदा कष्ट चित्ता हा का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुझी दाता तुझं वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली या वाचून न देवी देव म्हणून असेल तुझी मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्यात हो पातळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझे देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातत्वासी तळी भावी विहरी असे भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षात असे मेघांची ही सेवा न करिता स्वभाव उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वतवंशी सेविले तुम्हासी संग्रह भोवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी चिंतनी व्यवहारी घे जाना दिसत असे आता कठीणतास गुरुनाथा दास मी अंकित असा नाथन आपले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यवरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांसी करू नये येसी कठीणता परियसी बर्वे न दिसे बाळक मातेसी बोलून निष्ठारेसे अज्ञाने मायसी मारी जरी माता त्या कुमारीसी कोपधरी कैसी आलंगिनी हर्षी संभोकी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊ न पिते असे सांगे बाळ पिता कोपे जरी एक अवसरी माता कृपा करी संभोकुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी गुरुना करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनी तरी कैसी कृपा नाही ऐसे नामांकित विनविता तरी त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वस लागे धेनू तैसे ठाकी भोवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताचे गुरु मुनी वंदे नामकरणी मस्तक ठेवणी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसवणी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलाचर नाम प्रथमोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास करू नियोजा सुभक्त तेथे करिता अनंता तू ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसे श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्ने परियेसा रूप दिसे सुशुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित काशी पितांबर देखा येऊन योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासन येतावेळी अभय कर देत असे इतके देखून सुशुप्तित चेतन झाले नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील सुशुप्तित तेथे दातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखी तैसाची देखून या योगेशाते करिता झाला दंडवत कृपा बाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागून येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध अमुचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गंगापूर अमराजा संगम भीमा तीर त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्तिब्रीत ख्याती सांगत असे सिद्ध येती वंशवंशी करत भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयाशी निरोपावे स्वामी या सिद्ध म्हणे तैवे एक शिष्य स्तोम मोळी गुरुकृपा सूक्ष्मस्थुळी भक्तवसल परियेसा गुरुकृपा होय ज्यास देणे दिसे कैसे त्यास समस्त देवत्यासी वश्य कळी काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणे जे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एक भावे बजावे एखाद्या समय श्रीहरी अथवा कपे त्रिप्रारी राखेला गुरु निर्धारी आपले भक्तजनांसी ऐसे कुणी नाम करणे लागे सिद्धच्या चरणी विनू तसे कर जोडणे भक्तिभावे करून या स्वामी ऐसे निरोपेती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि कतो निरोपिलती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कपल्या न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह पेटी का मनाचा जेणे मन दृढ होय
सिद्ध मने शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीशी सांगे नाही एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्याचे 5 पुराण अष्टादश विख्यात तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण पुरुष ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती प्रकाश केला हे निश्चिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून एकीचे समस्त ऋषी मुनी त्याची कथा विस्तारून सांगेन एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगे पुसे हर्षी गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणासी अत्यंत विस्तारेसी निरूपी जे स्वामी एक शिष्य एक चित्ता जधी प्रळय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटा पत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटा पत्रशयन बुद्धी संभव्य चेतन आणि सृष्टी रचावया जागृत होऊन नारायण बुद्धी संभव्य चेतन कमळ उपजवी नाभी होणे त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा ताई वेळी समस्त होणे आपण बळी मज होणे अनेक स्तुळी कवन नाही म्हणत असे हसून या नारायण बोले गाडा शब्द वचन आपण आहे महाविष्णू भज म्हणे तया वेळी देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केले बहु असे अनेक काळपरी ऐसा संतोषने नारायण निरोप दिला अतिगहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तया वेळी ब्रह्मा विष्णूसी नेने सृष्टी रचवायसी देखिले नाही कैसी केवी रिचू म्हणत असे ऐकुनी ब्रह्मयाचे वचनू निरोपी त्यासी महाविष्णू वेद असते हे घे म्हणून देता झाला त्यावेळी सृष्टी रचवायचा विचार असे वेदांत सविस्तर तेनीचे परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणे तले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून सृष्टी रचावे तया परी या वेद मार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी पजा अनुक्रमे विविध स्तर जंगमे श्वेतचांडज नामे जारज उद्बीज उपजविले कृत त्रेता द्वापारयुग उपजवी मग कलियुग एक एकांते निरूप मग भूमीवरी प्रवृत्त करी बोला उन्नी कृतयुगासी निरूपी ब्रह्मा परीयसी त्वा जाव भूमीसी प्रकाश करी आपणा ते ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषवन सांगेन त्याचे लक्षण एका श्रुते एक चित्ते असत्य नेने देवाचे वैराग्यपूर्ण ज्ञानीसाचे यज्ञ पावित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकने येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक अत्यंत निंदा अपवादक माते न सहाय ते एक कवने परिवर्तावे ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तो वर्तावे सद्गुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाला होती सत्याधिका बोलवणे त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा परी ऐसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्य सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश संहिता असे धर्म प्रवर्तक रसदाव असे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊन भूमीवरी बोलवणी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी एक श्रोते एक चित्ते खडग खटवांग धरून हाती धनुष्यबाण राहती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप सामान देखा स्वरूपे द्वापर ऐसा निका निरोपणी घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुग ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण एका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी केले परी ऐसा विचारी नांत करणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाते धरून शिग्न येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरून उजवे हाती नाचे कली अतिप्रती दोषोत्तर करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुले तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखून त्याचे लक्षण ब्रह्मा हसे अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंग जीवा का धरेली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जेव्हा रक्षणासी हरी असे आणत असे एकूण कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले खुन प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझं उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासे स्वल्प असे एक शत पूर्वी युगायुगी देख आयुष्य बहु मनुष्य लोक तप अनुष्ठाने एका करीती अनेक दिवसवरी मग होय त्यांची गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट दीक्षिती बहु दिवस पर्यंत आता येसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्य पण करती तपनुष्ठान शीघ्र पावसी परमार्था जे जण असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणून येते असे तू सहाय्य घेऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली मंद्रसे नमून स्वामींनी निरोपले जे जन त्याची माझी वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करते धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतकरण उपजले बुद्धी पापाविषयी कलेचे वचन ऐकुनी ब्रह्मा हस्ते गहनी सांगत असे विस्तारणे उपाय कले शिरहाट वया
काळा वेळ असते दोन्ही तुझं साह्य होऊनी, येते असते निर्गुणी त्याची दावी, तुझं मार्ग निर्म असतीचे जन तैसे वरी तुझे जाण, मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परीयसी. याची कारणे पापपुण्याची विरोध असे परीयसी, असे अधिक पुण्यराशी त्याची जिंकिते तुझं या कलियुगाभितरी जन होती येणे परी, जे जन साधील तुझे क्रूरी त्याची ईश्वरी ऐक्य होती ऐकून ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण, कवन असे निरोपावे ब्रह्मा विष्णू तैवेळी एकचित्ते केली कली, सांगेन्या एका श्रोते सकाळी सिद्ध मने शिष्यासी, धैर्य धोरी अंतःकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नारांसी, माता पिता सेवकांसी अथवा सेवा ब्राह्मणांसी, गायत्री कपिला दिनुसी, भजनावरांसी दोष न लागे तुझा वैष्णवात्मा शैवसी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे एसी तयांसी, बंधू बाधू नको गुरु सेवक असती नर, परण श्रवण करणार सर्वसाधारण धर्म फार त्यासी, तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द आहे कैसी, कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे, मज प्रती ऐकून कलीचे वचन, ब्रह्मा सांगत असे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण, रेप पापसे 10 क उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मरुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य, म्हणून सांगे कलेसी, गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता, ईश्वर होय झरी कोपता, गुरु रक्षिला परीयसा, गुरु कपेल एखाद्याशी, ईश्वर न राखे परीयसी, विश्वरू कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरुर परतत्वम तत्मास्तम तस्मादम गुरु मुपाश्रयेत, गुरुर्ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्मा कारण म्हणून गुरु आश्रय, या करणे श्री गुरुसी भजाव शास्त्र मार्ग ऐसी, तीर्थव्रत योग पातासी, ज्योती स्वरूप असे जाणा, गुरु सेवित सर्व सिद्धी होती परीयसी, सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व, तुझं सांगेन पूर्वी गोदावरी तीरी अंगी रस ऋषीचा आश्रम थोरी, ऋषी असते नाना परी पुण्य नामी भृग वसती, ब्रह्म ऋषी आदी करून तप करते त्या स्थाने, तया वेद धर्म म्हणून पहिले पुत्र होय द्विज, त्या शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणे जे ख्याती शिष्य होता, परीयसा होता शिष्य गुरु पारायण केला, अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण, तया गुरुसेवा करिता वेदधर्म एकी दिनी समस्त शिष्यांची बोलावणी, पुसत असे संतोषांनी एक श्रोते सकळ जन बोलावणी, शिष्यांची म्हणे गुरु परीयसी, प्रीती असले तरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे, शिष्यमंती गुरुसी, जे स्वामी निरपदेसी, अंगीकारू परवसी, आम्हासी तू तारक ऐकू शिष्यांचे वचन, शिव संतोष झाला वेदधर्म मुनी, संदीपका ते बोलावणे सांगत असे परीयसा, एक हो शिष्य सगळी कामचे पूर्वजित असे, एक जन्मांतरी शास्त्रिक केली होती महापातके, आमचे अनुष्ठान करिता बहु गेले पक्षाळिता, काही असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाण, तपसाध सामर्थ्ये जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आढरिगत, याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोराचे न भोगिता आपले देही, आपले पाप निष्कृती नाही हे निश्चित करू नये पाहि, भोगावे आम्ही परीयसा या पापाच्या निष्कृतीशी, जावे आम्ही वाराणसीशी, जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असेल अखिल शास्त्री, या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्हा सांभाळावे, या समर्थ शिष्यांशी कवन असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित म्हणून पोसे शिष्यांशी, या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक, तया गुरुप्रीत देखा, दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देह नाशी न करावा, संग्रह दुःखासी शीघ्र करा प्रतिकार, वेदधर्म म्हणे त्याशी, देह दृढ देह असता मनुष्यासी, क्षाला न करावे पापाचे, अथवा वाढे विषापरी, अथवा तीर्थ प्रयाश्चित्त, आपले देही भुगिन त्वरित, पापा वेगळे नव्हती निरुते मुक्ती नव्हे आपणासी, दीपक म्हणे श्री गुरु, दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरपे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगे, जे एकूणी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळा परीयसा, सत्वर एकमिषत, माते सांभाळवे भूत, जरी असेल दृढवत तरी अंगीकार करावा, दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन, तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरपाय तरी तर म्हणून चरणी लागला, 19 वचन, संतोषला वेदधर्म म्हणे आपण, सांगत असे विस्तारून लक्षण त्या पापाची, आपले पाप आपणासी ग्राह्य नो हे पुत्र शिष्यांशी, न भोगिता स्वदे असे नवचे पाप परीयसा, या करणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःख, आम्हाशी सांभाळे तू दीपका 21 वर्षापर्यंत, जे पीडित रोगे देखा, प्रतिपाळशी कष्ट अधिका, मजूने संदीपका तुझं कष्ट अधिक जाण, या करणे आपले देही भोगीन पाप निश्चय, तुला प्रतिपाळवे पाहि, काशीपुरी नेऊन तया काशीपुरी जाण, पाप वेगळं होईन, आपण श्वासपद पावेन, तुझं करिता शिष्योत्तमा, दीपक म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेईन तुरी काशी, सेवा करीन 21 वर्षे, विश्वनाथ सम तुमची, ब्रह्म म्हणे कलिसी, शिव
शिष्य होता कैसे त्यासी कुष्ठ होताचे गुरुसी नेले काशी पुराप्रती मणिकर्णिक उत्तर देशी कमळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेसी पूजा करीत विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता त्यास त्याने कुष्ठरोगी व्यापले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत हाती भक्ती करून शिक्षा मागून देव संदीपक गुरुसी आणून तेथ नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणि ते एक दिनी नसे जीवी श्री गुरु कोपनी स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवरी हेरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहु असं मिष्टान नानीसी म्हणून क्लेश करिता झाला परियसा तितकेही आणि मागून सर्व सकर्त सेवाय कोपदेश शिविया पुरपरी परियसा एखादे समय शिष्यासी म्हणे तात ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिशोत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपरा भूमांस विष्टामूत्र क्षणाक्षणा दूत नाही पापे जेते असे बहुत दैन्य मसर सहित वसत शुभाशुभाने क्वचित पापुर पतिता नापे समस्त रोग असती एका कुष्ठ 16 भाग नव्हती का वेदधर्म द्वेजू एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मती मनी नाही आणि ते शिष्य सेवा करे एक मानस तोच ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता कदा न करे तीर्थयात्रा न वचे देवाचे यात्रा गुरु सेवे वाचून गुरु बोले निष्ठरसी आपण म्हणे संतोषी जे जे त्यांचे मानसी पाहिजे तैसे वर्त तसे वर्त येणे परत एक प्रसन्न होणे पिनाक येऊन उपासनमुख वर माग म्हणत असे हरे गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टल तुझ्या भक्तीसीने का प्रसन्न झालो माग आता दीपक मनेश्वराशी हे मृत्यूचे ब्रह्मकेशी न पुसता आपण गुरुसी वर नाही ग परी असा म्हणून गेला गुरुपाशी विनद असे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासी निरोप झाल्या स्वामींचा मागे न उपशमा व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरे तुम्हासी 19 वचन बोले गुरुकोपन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगल्या वाचने पादकासी निवृत्त नवे गा परियसा जन्मांतरी पादसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परिशिष्यांसी गुरु सांगे परियसी निरोपसने श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊन मनेश्वरासी नलगेन वर आपणासी नय गुरुचे मानासी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूशी आश्रय देखील परियसी दीपक म्हणून बाळा कैसी गुरुभक्ती करत अभिनव गोदावरी तीरावसी वेदधर्मवने जे तापसी त्याची सेवा हरनिशी करत भावे एक चित्तेवर देव म्हणून आपण गेलो होतं त्यापाशी जाण गुरुचा निरप नाही म्हणून न घे वर परियसा तैसे तापसी योग्यांसी नवे मन वर द्यावयसी बलात्कार देता कैसी वर घेत दीपक तन मन गुरुची समर्पण सेवा करीत संतोषाने त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणत निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके 19 रंग धरू भावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला तैवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनेक बहुते संतोषिनी दीपकाते म्हणे विष्णू परियसा बोलवून दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टला तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून यामसी वर ते परियसी कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कार येऊन पाही केवी दिसी वर माझे ऐकून दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगत असे विस्तारून होता या दीपका प्रति देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून झालो संतोषी जे भक्त केले गुरुसी त्याची आमासी पावले सेवा करिता माता पिता ते पावे मज तत्वता पती सेवा श्रेय करिता त्याची मज पावत असे ऐसे ऐकून दीपक निमित्त झाला अनेक विनोद असे एक सिद्ध म्हणे तुझ्यासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे मानसी वेदशास्त्र दिमीमानसी गुरु आमासी देणारा गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपण असे सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे ने आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर त्याला तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजत असे परियसा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देन होता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा देशी गुरुभक्ती अधिक वय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखी तैसे ज्ञान देई सुखी या परते न मागे अनेके म्हणून चरणी लागला जेलावर शाडग पाणी संतोषिनी बोलेवानी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राणसखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखले दृष्टी परब्रह्मासी
अनेक जरी आम्हा पुसवणी सांगेन एक चित्ते जे जे समय श्री गुरुची तो भक्तीने स्तुती करसे जेणे आम्ही हो संतोषी त्याची आमची स्तुती जाण वेदवाची ते सांगेन वेदांत भाषा हरणे शिवाशी तर जन भक्तीसी आम्हा भावे निर्धारी बोलते वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा येसे म्हणत याची कारणे गुरु भजत सत्य सर्व देव तुझं वश गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये बुडता शिक्षण किवी होय परी साजायचे श्रीदयी श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूर्व पूज्य जाण अमृतपान सदा गुण तोचे शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देतो जो कावर फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याचं कारण आहे ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने पर्यसा ब्रह्मा सांगत असे कलेसी एका चित्ते पर्यसा वर लादून दीपक गेला गुरुच्या सन्मुख पसत असे गुरु एक त्या शिष्य दीपकासी एक शिष्य कुळ दीपका काय दिले वैकुंठ नायका विस्तारूने सांगणे का माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुची वर दिदला ऋषिकेशी मी सांगितले ऐसी गुरु भक्ती भावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणे दृढ शुद्धी ऐसी वर तिथला संतोषी दृढ भक्ती तुमच्या चरणी संतोषीने तो गुरु प्रसन्न झाला शाश्वत करू जीवित तू होय स्थिर काशीपुरी वास करे तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझ्याद्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे साधी म्हणे गुरु संतोषे येणे परिशिषाशी प्रसन्न झाला परियसी दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा भाव याचा कुष्टी झाला महाक्लेश तो तापसे अतिविशेष त्यासी केचे बाहेर आहे लोकानुग्रह कराव्यासी गेला होता परी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणे दृढ मन असावे याचे गुणी तरीच तरेल भवारणे गुरु भक्ती असे ना विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्ण समानसी तोचे लाद ईश्वरासी ईश्वर होय त्या अवश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोताय न मन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीय अध्याय श्री गुरुदत्तात्रय परमणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः येणे परिसिद्ध मुनी सांगत झाला विस्तारणी संतोषिनी नामकरणी विनतसे मागोती जय जय आजी सिद्ध मुनी तू तारकया भवारणी संदेह होता माझ्या मनी आजी तुवा फेडीला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरूपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्म स्वामी या कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी त्या शिष्य आलिंगुनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेचे अमृतपान सदा सेवितो याची गुणी म्हणून पुस्तक दाखविले भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय अद्यंत गुरुचरित्र एकता धनार्थी अशी अक्षय धन पुत्रादी गोधन कथा एकता होय जाणे ज्ञानसिद्धी तत्काळी जे भक्तीने समस्त एक पटते एकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिक निपत्रिका पुत्र होती ग्रह रोग पीडना न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी ब्रह्म हातती पाप नाशी एकचित्ते एकता इतके एकूण इथे अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारे तारे कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारी गुरुमती भेट लागे मज जगत ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुची महिमाने ऐकून काने सांगे स्वामी विस्तारुनी अंधकार असता रजनी सूर्योदय करी इतके अवसरी सिद्ध योगी अभय करे धरून निया सव्य करी घेऊन गेला स्वस्ताना अमराच्या संगम विवरती जैसा टावा ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वती बैसुनी सांगे ज्ञानोदय एकूणी सिद्धाचे वचन संतोष नामधारक गहन क्षणा करी नमन करुणा वचने करुनिया जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधाती जलचरी अज्ञान जाळेक वेष्टिलो याची कृपा उपजवून विनतसे नामकरणे मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तय काळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवी तसे आश्वासनी न धरी चिंता मनी साकडे पिढीन तुझे आता ज्याची नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरु बोल ठेविती अविद्यामय वेष्टुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय दीन मनसी त्यागुणे हा भोग भोगीसी नाना चित्ते व्याकुळित चांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देहिल पार ऐसा देव कृपा सागर तुझं नुक्षशी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह संहित सांडून एकचित्ती ध्यात पदांबुज सर्वता ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती संदेह सांडून एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐकुनी कानी का अवतरले मनुष्य होनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणे लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्य तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा
तो उत्साहवीला हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवनायसी मते गुरुचरित्र न पुसतीत होते देखील आजी आम्ही जासी हा परित्रेसी असे चाडत्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एकचित्ते की जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणे बुद्धी झाला उंचा निश्चय मानी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाईल त्रयमूर्ती आपण धरून नरवेश कलियुगी कार्यकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावे भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होते कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षात तुझ अमरीश म्हणजे द्विज एक दशी व्रताची एकाच विष्णूचे अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यगत निश्चय करी दृढवत हरिचिंतन सर्व काळ असो त्याच्या व्रतासी भंग करावे आला ऋषी अदिती होऊन द्वादशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधना द्वादशी घडी एक आला अतिथी कराने का अमरीशास पडला धाक केवी गडे म्हणून या ऋषी आले देखून अमरीशास अभिवंदनी अर्घ्यपाद देवनी पूजा केली उपचारे विनोद असे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधना आहे घटिका द्वादशी या अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आली साधना घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास देख पाहुणे अमरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले सिका अतिथी विन दुरात्मया शाप देतात ऋषीश्वर द्विज स्मरला शारंग धर करावया भक्तांचा कैवर टाकून आला वैकुंठा शापले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनेसी तव पावला ऋषिकेशी उनी जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विज धरले श्री विष्णूचे चरण भक्तवसला प्रीत जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापले अमरीशासी राखीना आपल्या दासासी शाप आमासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावा भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावायचे कारण असे म्हणून ऐसे विचारून मानसी दुर्वास म्हणे विष्णूशी अवतारून भूमीसी नाना स्थाने जन्मावे ऐसा 10 अवतार झाले करणे असेल तो ऐकले महाभागवती विस्तारले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होते क्वचित प्रकट कुशित गुप्ते जे ब्रह्मज्ञानी जाणते मूढमती काय जाणे अनेक एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसया अत्रीशी भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसेसितासी विनोद कथा निरोपलीसी देवयती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारून सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचे विस्तार एकतवय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहपाख्याने सिद्धे नामधारक संवादे अमरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः ऐशी शिष्याची विनंती एकूण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहू गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझं विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व ठाई आपण नारायण म्हणून पाही वेद बोलते याची कारणे उदक आपण नारायण आपण सर्व ठाई वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ तेची ब्रह्मांड नाम जहाले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटवणी शकले झाले द्वैका एका आकाश एक भूमिका ऊनी ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजवून रचली 14 भुवने 10 दिशा मानस वचन कमळाद क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचव्यासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगिने पुरेसी 7 जण ब्रह्मपुत्र मरीची अत्रि अग्नि अंगिरस पुलस्ते पुलक्रत वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्माधान सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्रि तेथून पीठ गुरु संतती सांगेने एक चित्ती सौभाग्यवंत नामधारका अत्रि ऋषीचे भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तिची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप किवी सांगो पती सेवा करीत भूत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चित्ती मानसी इंद्रादी सुरवर मिळवणी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनदती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारुनी पती सेवा करी भक्तिसी मनोवाक मय मानसी अतिथी पूजा महर्षी विमुखा नवे कवनी काळी तिचा आचार देखुनी सूर्य बितसे गगनी उष्णतीसी लागे
म्हणून मंद मंद तपत असे, अग्नी झाला अति भीत शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे, भूमी आपण भिवनी देखा नम्र झाले तिच्या पादुका, शाप देईल म्हणून एक समजता आम्ही भीतसो, नेने घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोन, एक द्याते वर देताची जाण, तोही आमते मारू शके त्यासी करावे उपाय, तू जगदात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुम्हा सांगू आलो न करायला जरी उपाय असी, सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारे हरणेशी राहू चित धरून, ऐसे कुणी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती पती व्रत म्हणती, व्रतभंग करून तिसी ठेवून येऊ भूमीसी, अथवा व्यवस्था लयासी पाठवू म्हणून निघाले, सत्व पाहावया सतीचे त्रयमूर्ती वेशधारती भिक्षुकांचे, आश्रमालयात्रीचे अभ्यगत होऊन ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयसी आश्वासून, अतिथी आलो आपण म्हणती, शुद्रे करून बहुत पिडून आलो आम्ही अतिथी, त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि ठाया, सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत, ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसय, इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही, ठाकून आलो याची कामी, इच्छा भोजन मागाव्या इतके कोणी अनुसया नमन केले अति विनया, बैसाकार करून अक्षालन केले चरण त्यांचे, अर्घ्य पाद्य देऊन त्यांची, गंगा क्षता पुष्पेसी सेवेची म्हणत असे हर्षी, आरोग्य सारे जे अतिथी म्हणते त्यावेळी करून आलो आपण आंघोळी, ऋषी ती भूतावेळी त्वरित आम्हाचे भोजन द्यावे, वासना पाहून अतिथींचे काय केले पतिव्रतेने ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसाकार, बैसवण्या पाठावरती वरी घृतेसी पात्र अभिधारी, घेऊन आले आपण क्षीरी शाक पाक तैवेळी, तिसी म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दोरे, देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी अनेक वसे, नग्न होणे आमासी अन्न वाढावे परेसी, अथवा काय निरपदेसी आम्ही जाऊ नाहीत, तरी ऐकून अतिथींचे वचन अनुसया घरी चिंतन आले, विप्र पाहवया मन कार्णिक पुरुष होतील, पतिव्रता शिरोमणी विचार करते अंतःकरणी, अतिथी विमुख ताप तपोहानी पती निरोप केवी विलंघू, माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ, पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणत असे, ऐसे विचारून मानसी तथास्तु म्हणे तयासी, भोजन करा स्वस्थ चित्तेसी नग्नवाडी म्हणत असे, पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी, पतीचे चरण वस्त्रे भिडून झाली नग्न म्हणे अतिथी, बाळे माझी नग्न होण्यासाठी रेखा घेऊन आली, अन्नोदका तव तिची झाली बाळका, ठाया पुढे लोळती बाळके देखून अनुसया भयचकित होऊन्या, पुनरपी वस्त्रे नेसून आले त्या बाळकांपासी, रुदन करते तिसी तिन्ही बाळ, अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ, म्हणून कडे घेत असे, कडे घेऊन बाळकांची स्तनपान देत असे हर्षी, एका सोडून एकासी निवारण करे क्षुदेशी, पाहे भानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्र क्षुधा गेली तप पळे, ऐसे पतिव्रतेचे ज्याची उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्निशान, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपात्र, चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण, भाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काग्निरुद्र, स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्रि ऐसा, अनुसयाशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कोणी, त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी, गडे घेऊन बाळकांसी खेळत असे तिघांसी, घालून बाळकांसी पाळणीसी, पर्यंते गाय तैवेळी पर्यंते गाय नाना परी, उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संवेकत असे, त्रिमूर्तीसी इतके होतात यथाही वेळी माध्यान्ह काळी, अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला, आपले आश्रमा घरात आला अवलोकित, तव देखील अनुसया घातकेची बाळे असे म्हणत पुसत असे त्यावेळी, तिने सांगितलं वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे, नमस्कारित अत्रि देखा संतोष विष्णू वृषनायका, आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला, त्यावेळी बाहेर राहिले पाळण्यासी निज मूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुटलो तुझी भक्तीसी, वर मागजे इच्छेसी, अत्रि म्हणत असे सतेसी, जे वांचेसी ते माझा माग आता, अनुसया म्हणे अत्रेसी प्राणेश्वर तुझी होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र माग तुम्हा आता, तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी, हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप, ऐसे वचन ऐकून वर दिदला मूर्ती तिने राहते बाळके, म्हणून आपण गेले निज
लयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसयापोशी बाळगापरी नामे ठेविले प्रतिकारी त्रिवर्गाची परी असा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराचे दुर्वासा नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयाचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहून माता विमुखा निरप मागती कौतुका जाऊ तापा निजस्थाना दुर्वासा म्हणे आहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरप घेतला चंद्र म्हणे आहो माते निरोप द्यावा आम्हा थोरेते चंद्रमंडळी वासा आमते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हाला धोरणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रयमूर्ती तुझे जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धोरणे तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहील आपण दुर्वासा चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना फुलाले अनुसयाचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करून प्रश्न ऐका पुरुषदोषे सिद्धासी दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पुरा पारू पुढे मागते अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारून बाळकासी सांगावे स्वामी प्रतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढे लगतचे विस्तारू एकता होय मनोहारू सकाळ भिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसृष्ट भाक्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोध्याय श्री गुरुदत्तात्रय प्रणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानसी भक्त जनता राया एका भक्त नामधारक अंबरीशाकारणी विष्णू एका अंगीकारेल अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वरा देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्राख्यात अवतार श्री रघुराम राजा होणे मागते जन्म गोळीला घरी गुरे राखी वस्त्र फिडून झालं नग्न बौद्धरूपी झाला पण होणे कलंकी अवतार जाना तुरुंगा रूढ काय आघाडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगराकाराने भगीरथ आणि गंगा भूमंडळी तेसे एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्रय झाले परियेसा पिठापूर्व पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेशी नाम आपण राजजान त्याची भार्या नाम सुमता असे आचर्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा वसता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्येसी त्या विप्रा घरी देखा न जीविता ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा घालिते नारी दत्तात्रय साक्षात्कार्य प्रसन्न झाला तये वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अति गहने पतिव्रत धरुणी चरणी नाम करी मन भावे दत्तात्रय म्हणते ती येसी माग व माते जे वांचीसी जे वासना तुझे मानसी भावेल त्वरित म्हणितले ऐकून स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतना विन तसे कर जोडून नाना परिस्तवनिया जय जय जगन्नाथ तू तारक भवासी ततोता माझे मनी असे अर्था पूर्वावी ते देवराय आता माते परदेसी वासना या मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पूर्वावी जगत जीवना अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागला ऐकून तेचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण करुण कर धरून आश्वासन मान जननी म्हणत असे तवा बोलिली पतिव्रता स्वामीजी निरूपले आता जननी नाम मज ठेविता कर निर्धार याची बोला मज पुत्र झाले भूत नवती स्थिर जीवित जे राहिले असते आता सजीवित अक्षयहीन पादहीन भावपुत्रा मायेसा ज्ञानवंत परम पुरुषा जगतवंद्य देव सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकून देयचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कारण दिशार्थ भक्तजनांचे तापयासे म्हणे ती पुत्र होईल परेसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातव्यंत कलियोगी हसावे तुम्ही त्याच्या बोली रवी न राही तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अर्थबळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगून तापसी अदृश्य झाला परेसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनिता वेळी विस्मय करून घरात पतीचे सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय माध्यान समय अतिथी काळी दत्तात्रय येताची ते वेळी विमुखा नवता दैवी भिक्षा माग घालीचे दत्तात्रय स्थान माहुर करवीर क्षेत्र कोण त्याचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात एकोणी सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूचे आम्ही साक्षात्कार्य आपण येऊन विचार केले आम्हा घरी
कृतार्थ झाले पितृगण समत निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रमणी प्रसूत झाले शुभदिने विप्र स्नान गुरुनी केले जात कर्म दैवी मिळून समस्त विप्रकुळी जातक वर्णिती दैवी म्हणते तपस्वी होईल बळे दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद मुनियागारणे नाम ठेविले ते ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्त जन तारावया वर्षत असता त्याचे घरी झाला सात संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता म्हणजे ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला दैवी एकोणी समस्त नगर लोक विस्मय करते सगळी होईल अवतार कारणिक म्हणून बोलते आपण आता आचार व्यवहार प्रायश्चित समजत असे आपण बोलत वेदांत भाषा वेदात सांगत झाला द्विजराशी वदता ऐसे परी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणते पुत्राशी माता पिता उद्धारा विचार करते पुत्राशी बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांछा सांगे न कराल व्यव माझा तुम्ही सांगो एका विचारा मी वैराग्य श्री सांगे असे न मी कामे आमचे ते वेळी ते श्री वाचून आम्ही करणारे समस्त जाण माते सरी धरील आणारा ते सुंदरी वरू आम्ही ते काळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्री वाचून नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्ती कैसे फिर्या ते म्हणत असे जाऊ तर पंथासी ऐकून पुत्राचे वचन आठविले स्फुर्य सूचक भिक्षुसे सांगितले जी कोण सत्य झाले म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तपासी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपले म्हणे पुत्रासी म्हणती जनक जननी होतं आशाबद्ध होणे प्रतिपाळसी म्हणून ऐसे म्हणे व्याकुळित डोळाने गती अश्रुपात माता पडली मूर्छांगत पुत्र स्नेह करून या देखून मातेचे दुःख संभव खितसे परमपुरुष उठवून आपल्या करकमळीके आश्रपात पोसत असे अहो माते न करी चिंता जे जीवांची ते देईन आता दृढ करून या चित्ता राही सुख नांदत बारे तुझं करीत आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षीचे आम्हा म्हातारपणे दैन्य वेगळे करीसी म्हणून पुत्र असते आपण दोन पाया पांगुळ अक्षयीन त्याते पोसावी आता कोणी आमते कोण रक्षिले कोणी जननीचे वचन अवलोकित असे अमृत नयने पुत्र झाले दोघे जगुण आली दृष्टीचरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊन लागते चरण प्रथत झालं म्हणणे आश्वासन दैवी दिदला वर तत्काळी पुत्र पुत्रादी नांदाला प्रबळी श्रेयुक्त सनातन सेवा करायला जनक जननी पावाला सुख महाज्ञानी य सौख्य पाहुणे व्हाल मुक्त हे निश्चित याचे बोलणे त्याशी संभोकित असे मात्यासी पाहुणे दोघे पुत्रासी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी व मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौत्र पुत्र पाहाल नाही अखंड लक्ष्मी यांचे घरी यांची वंशा परंपरे कीर्तिवंत सराचारी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा ओ माता जाण्याचे उत्तर पंथा दीक्षा कराव्या साधू जना सांगून माता पिती यांची अदृश्य झाला परीसी पावला तरी पुरी काशी गुप्तरूपी होता तेसी न्यायला देतो बद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपण कार्यकारण मनुष्य देही दीक्षा कराव्या साधू जना तीर्थ हिंडत असे आपण मनोगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णाचे कोणी सिद्धाचे वचन विर्मी नामधारक आपण ते परी सरस्वती जन म्हणे सरस्वती गंगाधुरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रय श्रीपादवतार कथनम नाम पंचमोध्याय श्री गुरुदत्तात्रय प्रणस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे कराव्या किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले ते असताना एकरी नामधारकांचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारण गुरुचरित्र पर्येसा दत्तात्रय आपण तीर्थे हिंडे त्यांचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशित असे हितार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णे असे शंकर आपण याची करणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तय स्थानी गोकर्णेचे महात्म्य सांगत असे अनुपम्य एकचित्त करून नेम एक शिष्य नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एक अध्ययन आख्यान असे विशेष लंबोदरे प्रतिष्ठिले पुलस्त्य ब्राह्मणसी भार्या दामतेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंगपूजन पूजे विननेने अन्न ऐसे क्रमित एक दिन न मिळे लिंगपूजेसी व्रतभंग होईल म्हणून वृत्तिका लिंग करून पूजित होते संतोषिने भक्तिपूर्वक उद्धारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशिर आले तेथे वेगवत्तर मार्गदर्शन करावया माता दर्शन करावया निमित्त झाला माताची पुसे पूजा काय करेसी सांगताचे विस्तारेसे पूजे
ते लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जनिकसी, माझी माता तू म्हणवितसी, मृत्तिकेचे लिंग पूजिसी, अभाग्य आपले म्हणत असे, मागोते म्हणे तेसी, पूजिल्या फळे काय असी, कैकेय सांगे पुत्रसी, कैलास पद पाविजे, रावण म्हणे मातेसी, कैलास आणून तुझ पासी, दिली तरी होय कैसी, सायस कावो करीतेसी, ऐसे म्हणतस रावण, माते सवे करी पण आणि त्वरित उमरा मन, कैलास सहित लंकेसी, पूजा करी व स्वस्थ चित्तेसी, मृत्तिकालिंग असे काय असी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगी निशाचर पावला त्वरित शिवपुरीसी, शुभ्र पर्वतरम्यासी, धरुणे हलवी हृदयसी, विष बाहू भुजा बळे, आंदोळले कैलास भुवन पडतीसे, तो रावण दाही दिशिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे, शिर लावणे परतासी, कर टेकून मांडेसी, उचलित झाला प्राण्यासी, पाताळ सप्त आंदोळले, फना चुकवी विशेष आपण, कुर्मा भ्याला कापून, भयचकित देवगण अमरपुर कापत असे, कैलासपुरचे देवगण भयभीत झाले कापून, भयचकित गिरिजा आपण, होऊन गेले शिवापाशी, पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळतसे भारेसी, पड पाहते निर्धारी, ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करे चिंता मानसी, रावण भक्त माझा परेसी, खेळतसे भक्तीने, ऐसे वचन ऐकून विनवी गिरजा नमोनी, रक्ष रक्ष शुला पाणी, समस्त देवगणाते, ऐकून उमेची विनंती, शंकर चिपिले वाम हस्ती, दशा दिले दशा शिरे भुजे विसासहिती, धडप लासे गिरिजा तळे, चिंता करी म्हणे बहुत, शिव शिव जे ऐसे उच्चारित, ज्यातसे स्तोत्र करीत, शरणागत रक्ष म्हणून, त्राही त्राही पिनाक पाणी, जगद रक्ष शिरोमणी, शरण आलो तुझे शरणी, वरण कैसे भक्तासी, शंकर गोळा चक्रवर्ती, एकूण त्याची विनंती, चेपिले होते वामवस्ती, काढले त्वरित कृपेने, सुटला तेथून लंकेश्वर, स्तोत्र करते अपार, शिरछेदुनी धरले करी, तेव्हा शिरछेदून धरले करी, तंतू लावेले निज अंतरे, वेद सहस्र एकवचनी, वर्ण क्रमादी विस्तारुनी, सामवेद अधिगणी, समस्त रागे कातसे, शिर कापून आपले देखा, यंत्र केले कर कमळिका, शिराकडून तंतू का रावणेश्वर कातसे, समयाला पण करे, दशा शिर आपण प्रातकाळी करी गायन, अष्टरागे परी ऐसा, ऐसे 36 रागेसी, गायन करी सामवेदेसी, निर्वारुण आहे कैसी, चंद्रमोहीची भक्ती ते, रावणाचे भक्तीसी, प्रसन्न ईश्वरे त्वरितेसी, निज रूपे अतिहाशी, उभा राहिला सन्मुख, पंचवक्र त्रिनेत्रेसी, 10 भुजा स्वरूपेसी, उभा राहुनी संतोषी, मागवर म्हणत असे, म्हणे रावण शिवासी, काय मागो तुझ फासी, लक्ष्मी माझे घराची दासी, 8ही निधी माझे द्वारे, चतुरानन माझे जोशी, 33 कोटी देवहर्षी, सेवा करीता ती अहर्निशी, सूर्य चंद्र वरुण वायू, अग्निसारिका सेवा करी, वस्त्रे दुतसे अति कुसरे, यम माझा आज्ञाधारी, निरप वेगळा न मारी कवना, इंद्रजितासारखा पुत्र, कुंभकर्णासारिका भात्र, स्थान माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी, सहस्र कोटी आयुष्य मज समान नाही दुजा, आलो असे याची काजा, कैलास नेईन लंकेसी, व्रत असे जननीसी, नित्य पुजावे तुमासी, मनोरथ पूर्वावे भक्तीसी, कृपा मृती दातारा, ईश्वर म्हणे रावणासी, जरी झाड असेल पूजेसी, काय करता कैलासासी, आत्मलिंग देईन तुझं, जे जे मनीची वासना, पुरेले असे जाना, लिंग असे माझा प्राणा, म्हणे म्हणून दिली रावणासी, पूजा करी वेळ तिनी, अष्टोत्तर शत जप करुनी, रुद्राभिषेकी करुनी, पूजा करी एकचित्ते, वर्ष 3 जरी पूजेसी, तुझी माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छेसी, पावसी त्वरित अवधारे, हे लिंग असेल जयापासी, मृत्यू नाही परीसा, दर्शन मात्रे साधोशी, त्वरित जाईल अवधारे, ठेवू नको भूमीवरी, जोवरी पाविजे तुझी नगरी, वर्ष 3 पूजा करी, तुझे ईश्वर होशील, इतके होता वसर, नारद होता तृषीश्वर, निघून गेला वेग सत्वर, अमरपुरी इंद्र भुवना, नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त जिथे बैसलासी, अमरत्व दिले रावणासी, लक्ष्मी गेले आज तुमची, चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे तिथले कर्पूर गौर, माणिक तिथलं असे वर, तुझी ईश्वर होशील, वर्ष 3 पूजले असी, तुझी माझे स्वरूप होसी, तुझी नगरासी कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझं, ऐसे वर लादुनी, रावण केला संतोषणी, 33 कोटी देव कुठून सुटतील आता तुमासी, ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापुनी, नारदासी विनवी करदडून, काय करावे म्हणत असे, नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे तरी जावे तुम्हा ब्रह्मयापासी, तो याची उपाय करतील, इंद्र नारद समवेत गेले, ब्रह्मलोक त्वरित विस्तार वृत्तांत सांगे, इंद्र ब्रह्मयासी, ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यवरी ऋषिकेशी, उपाय करेल निर्धारी, वीरेंची म्हणे विष्णूचे प्रतिकार करावे गेसी, कारण असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा, ऐसे विनिचित्रान तव श्री विष्णू म्हणे कपन, कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासासी, विष्णू आला ईश्वरापासी, म्हणे शंकरा काय करसी,
प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडला मासी संतोष दिले प्राणलिंग आपल्या शिरच्या दोन्ही देखा विना केल्या स्वस्तिका स्वप्त स्वरे वेदाधिका गायने केले भक्तीने जरी माता पार्वतीसी देतो सत्य परियसा भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्हासी सायस होता बोता देते उन्मत्त होता ती देवद्विजादी लोकांची पीडा करीत ते भोवस याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा गदिलेली दिदले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूशी 5 गटी झाल्या देखा एकदाच्याशी वचन केलं उपाय नारायण चक्र पाठवले सुदर्शन सूर्य आडवावयासी बोलवणे नारदासी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे तरी तेसी जातो लंकेसी रावण मार्गे जाऊन त्यासी विलंब करावा पुरेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावण चाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे कोणा श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकनाथा नारद ते पटवून विष्णू विचारी आपल्या मनी गणेश्वरा ते विनवणे पाठव म्हणे विघ्नासी बोलवणे गणेशासी सांगे विष्णूसी पर्यसा कैसा रावण तुझसे सदउपेक्षित बाळकपणे तू जावे शिष्यरूपे करणावे सूक्ष्म स्वरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासोनी संध्या समय तुझे हाती लिंग देईन विश्वासरिती तुवा ठेवी तक्षिती लिंग राहिला ते तिची गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाडे उभा ठेला राणा पुढे म्हणे कोठून आला असी रावण म्हणे नारद असी गेलो होतो कैलासासी केले उशिष्ट तपासी संतोष विले चंद्रमोळी प्रसन्न होणे आमासे लिंग तिथले परियसा अनेक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकनाथ देव अधिक तुझे आता लिंग लागलासी अमृता जाणू आम्ही अत्यंत लिंग महिमा ऐसे काने जे पूजिले वर्ष तिने त्याचे ईश्वर होते निर्गुण वर्धमूर्ती त्याचे होय लिंग असे ज्या स्थानी तेसी कैलास असे जाणे महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे अनेक अपार महिमा सांगेने काही नेमा रावण म्हणे कार्य जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे त्यावेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळी ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी संध्याकाळी मार्गक्रमीसी वाटे सोयील तुझं निशी संध्याला पोविल आम्ही जाऊ संध्यावदनासी म्हणून नारद विनेसी पुसुन्या रावणासी गेला नदी तेरा नारद रावण चिंते मानसी व्रतभंग होईना आपणासी संध्या करावी इथली काळीसी संध्या घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंगना ठेवे भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तेव्हा देखील ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका परी इंडत असे नदी तीरी देखील रावणे त्यावेळी हसून या लंकेश्वर लोभे धरला त्याचा कर सांगा बाळा कोणाचं तुमर प्रतिभावे पुसतो मी ब्रह्मचार्य म्हणे रावणाची आमचा पिता काय पुरुषी जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्ष माळ असे देखा शंकर म्हणते त्यासी भिक्षा मागे अग्निशी वृषावृढ उमा सरसी जननी माझी जगन्माता इतके कुणी लंकानाथ त्या बाळकाते संभोकित लिंगधरी ऐसे म्हणत संध्या स्नान करीत हो रे बाळक विनविस्तयासी न धरी लिंग परियसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड न गे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोकित लिंग देत लंकानाथ संध्या करणे आपण त्वरित समुद्र तरी बैसला ब्रह्मचारी थडेसी उभा विनोद असे रावणासी जड झाले आपणासी ठेविन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियसी बोलाविन तुम्हासी वेळ लागल्या परियसी ठेविन आपण भूमीवरी असे निर्धार करून उभा गणेश लिंग धरून समस्त देव विमाने बसले पाती बैसोनी पाती कौतुक अर्घ्य समय रावणासी बोलावी गणेश परियस जंड झाले आपणासी लिंग गेगा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावणे करतो अतिविवेका हाती दाखवितो बाळका येतो राही म्हणून अनेक एक क्षण पाहुणे गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न रावणच ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरून लिंग ठेविले स्थापने संतोष झाला गगनी पुष्पे वर्धती सुरवर अर्घ्य देऊन लंकेश्वर निघून आला सत्वर मग लिंग देखुनी भूमीवर मनी विकळ झाला आवेशेने रावण देखा ठोसे मारे गणनायका हा सौदने रडे तो देखा भूमीवर लोळत असे म्हणे माझ्या पिते असे सांगे ना तर त्वरितसी का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हलवत असे काप धरणी त्यावेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिराफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडणी उडीता रावणे गोकर्णाकर झाले देखा ऐसे करून लंकनाथ गेला मागोती तप करीत ख्याती झाले गोकर्ण नक्षत्र समस्त देवते ते आले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्णा महिमा
महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्यायः। श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 7। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा मासी विस्तार करावया कृपेसी। पूर्वी कवनावर झाला समस्त देवते सोडून श्रीपाद गेले किंकरांनी। पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकासी। गोकर्ण महिमा मज पोससी सांगेने तुझ विस्तारीसी। एकचित्त एकावे पूर्व युगांतरी इक्वाकुंशी मित्रासह राजा परेसी। प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्म रथ देखा असता राजा एक दिवशी विनोदे निघाला परी दिसी। प्रवेश झाला अरण्यासी वाससी शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा परदी खेळत भेटला तेथे अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखून त्यासी शरजाळ वर्षे कोपसी मच्छना येऊन धरणेसी पडिला दैत्यवदिता तैवेळी होत चितासे त्याचा बंधू जवळी आक्रतन तसे प्रबळी बंधू शोके करून या प्राणात चिता निशाचरू बंधुसी म्हणतसे येरू तू जरी होशील सौदूर सोड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलणे बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापाशी नररूप धरिले तयावेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व धरिले राजयाचे अति नम्रत्वे बोलोनी या समस्त मृग मारोनी दुष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपल्या नगरा परी ऐसे क्रिमित एके दिवशी पितृश्राद्ध आले परीसे आमंत्रण सांगे ऋषींशी वशिष्ठादी मुनिवरा ते दिनी नेहमी स्वयंपाक करवी राजा सेविक कपटी होता जो सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तुळसी जे जे मागतील बर भानवासी सर्व आणून त्वा द्यावे अंगीकारून तो सेवक नर माणसा आणून देख कपट्या व्हावे करी पाक केला शाक तयावेळी ठाय घालिता ऋषीश्वरांसी पहिलेच वाढेले नर माणसासी पाहत चुकोपला वशिष्ठ ऋषी दिदला शाप तयावेळी वशिष्ठ म्हणे रायास नर माणसं वाढीले आमस त्वरित हो का ब्रह्मराक्षस म्हणून कोपे त्यावेळी शाप देताची त्यावेळी राजकोपला अतिप्रबळी अपराध नसता आम्हाजवळी वाय शापेले ती का नेने मास पाक कवने केला माझा निरोप नाही आला वृथा मते शाप दिला आपण शापीने म्हणत असे उदक घेऊन अंजुळी शापवया सिद्ध झाला तही काळी तव राजश्री येऊन जवळी वर्जिती झाली पतीसी पती म्हणे ती नारी गुरुशी शापिता दोष भारी वंदून त्याचे चरण धरे तेने दर्शिल भवसागर मदयंती सतीचे वचन मान्यता झाला राजा आपण अंजुळी उदक होणे जाण पाडिले आपल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडिले राजाच्या चरणी कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहेशी लागली वशिष्ठ चरणांची उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणा वचन ऐकून झाला शांत झाला वशिष्ठ मुनी वर्षे बाळाक्रमुनी राजा होईल उशाप देऊन वशिष्ठ ऋषी गेला आपल्या ठायसी ब्रह्मराक्षस राजा परेसी येऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्य आदी करून ऐसे क्रमितात तैवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमणी देखील राक्षस भयासूर येऊन धरले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेले पक्ष भयासी विप्रसी जाय समागमे अतिशोक करसी ते ब्राह्मणी जाई लागे राक्षस चरणी राखे मज अवयपणी प्राणेश्वराची जोडी पा न बक्षी माझा पती माझ्या ताईवरे प्रीती माते बक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडी पा पती विने राहते नारी जन्मवृथा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रसी करी महादुःखा बोल न माने ती राक्षस एका त्या ब्राह्मणाते बक्षिले पतीसे बक्षिले देखून शाप दिला ते ब्राह्मणे म्हणे राक्षस कोणी कानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापस्तव राक्षस झालासी पुढे मागवती राजा होती 12 वर्ष क्रमोनिया परिरामदत्वा श्री सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथ बक्षसी दृष्ट भावे दुरात्मया तो राक्षसा शाप देऊन तैवे पतीच्या असती मिळवणे सगळे काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा दैका क्रमिले तेथे 12 वर्ष पुनरपी राजा होणे का आला आपल्या नगरासी विप्रश्रेयाचे हा शाप वचन श्रेयसी सांगे ते कोण रण रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकून पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करू निर्वाण जीव प्राण म्हणत असे मदयंती म्हणे रायसे सताना नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षे प्रारब्ध आपले न चुकेची ऐकून सतीचे वचन शोक दाटला ती गहन अश्रुनिगती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरेतांचे बलविता झाला परेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायसे झाले
म्हणे एका माता तीर्थ आचरावे समर्थ देणे गुणे तो होशीलय ऐसा करून विचारू राजाने की तीर्थ आचरू सगळं तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसे नाना तीर्थ करीत ब्रह्मा हत्या त्या सवे येत असे अघोर रूपे जसे दिसत न वचे कवने परी देखा कष्टुंड राजा भोवता परी निर्वाण होऊन माता मना भितरी हिंडत पाताला मिथिला पुरे चिंताक्रांत होऊन या नगर ब्रह्मदेशी श्रमुनी राजा परी असे चिंतित मानसे वृक्षाच्या बसून या तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्यप्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात वचित तेथे पातला देखून राजा गौतमाचे चरणी लोळे संतोषी नमन करी अतिवर्षी भक्तिभावे करून या आश्वासने तैवेळी गौतम कुसे करुणा बहाळे क्षेम समाधान सकळी पुसत झाला वृत्तांत ऐकून ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारण शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन नोये माझे दोष सेवेचे येत असे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परी ऐकून रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिका गर्वान पै सांडिका निर्वाण वचन तारेला शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संवारसी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक त्या स्थानी जपव्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाणतो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलास पुर भ्रष्ट करणे विघ्नेश्वर विष्णू रूपी विनयार्थ जे जे इच्छिती मनकामना पावे तरी निर्धारे जाण समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलोकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ असंख्यात जाण पदपदी अस्ति निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतियुगी महाबळेश्वर क्षेत्र त्रेतायुगी दिसे लोहित द्वापरयुग रूपभीत कलियुगी कृष्णवर्ण जाणा सप्तपातळा खोला होऊन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदुदे होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्मादि पापनाचे काय आपण काय आश्चर्य परेसा ब्रह्मादि पंचमहापापे परद्वरादी षटपापे दुशील चुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने जयास्थानी पुण्य दिवशी जे आचित भक्ती सीतोची जाना रुद्रवंशी राय म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावास्या दीपवा भितरी स्नान करून समुद्री दान धर्म करावा शिवपज व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करीत अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यती पाथाती पर्वणीसी सूर्यक्रांतसी दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिलपत्र वाहिल्यासी दुर्लभ असी त्रिभुवनात स्नान करून समस्त देती महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पात व्यतिरिक्त होय जाण ऐशे परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेम पुस्ता झाला तैवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपासी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाला असे लकी म्हणे गौतम तैवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतं ब्राह्मयात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रेरूपे करून या माध्यान्हकाळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्ष छाये ते दुरोने देखील चांडळी ते वृद्धांत महारोगी विधवा आपण केशव आपण दिसे जशी मुख मरणी क्षणा क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाय अशी अवस्था चांडळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकीला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपला प्राण त्यजेता ते वेळी विमान उतरले तत्काळी शोधतो तुर्बळी त्रिशूल कटवांग तरुणी हाती टंकायुध चंद्राभाळे चंद्रासारखी कांती केवळी किरी कुंडले मिरवे कोपले चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखी तेज अति विचित्र दिसे विराजे आले चांडोळे काज अपूर्व वर्तले त्यावेळी आम्ही पुशिले शुद्धतंसी आले ती कवन कार्यसी दूत म्हणते आम्हासी आलो चांडालीस न्यावय ऐसे चांडले पापिनीसी कैसी योगी विमानेसी निवण्या श्वान सरस सिंहासिनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ इहेसी कैसे न्याला तुम्ही अर्जुन जन्मत्रीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हे चिखोना कृमी निगती मुखातून पूर्वाजित केवी होईल गौतम म्हणे रायसी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितलं आम्हासी अत्यंत ते चांडळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपैसी उपवर जाहली पितृगृहेसी न मिळे वरते सरसी चिंता करती माता पिता न मिळे सुंदर वरतेसी उन्नत झाले 10 वर्ष मिळून एक द्विजासी गृहत्यकेसी दिदली कन्या विवाह झाल्यावरी होती तयापतीचे घरी क्वचित काळेने परी होती नारी परी असा वदत असे पुढे देखा तेचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तत्काळी का विधी वशे करून या एकूणी तिचे माता पिता कन्या आपल्या घरी आणता पतीचे दुःख करी बहुता खेद करी तो नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापले प्रीती दिवसी चंचळ वय मानसी
परपुरुषा ते देखुनी गुप्त रूपे कचित काळी जार कर्म करिता झाले प्रकट झाले तत्काळी गोप्य नो हे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वांशी वाईत केले तयांशी माता पिता बंधू वर्गांतिका शंका होती पहिले तीसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूपी हरनिशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाणी रूप होता ती लावणी पूर्व वैदिकुनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राच्या घरी वर्तत होते ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42 स्त्रिया नासती कामद्वे ब्राह्मण नास्ती ही न सेवे राज्य जाय द्विज भोगे यती नासे विषय सेवेने शूद्र सेवे अहर्निशी रमत होती अहिर अतिपुत्री अतिहर्षी पुत्र झाला तीसी तया शूद्र घरी असता वर्तयसे एके दिवशी जन्मत होणे परीसा छेदिले वासुर आहारासी मेष म्हणून पापनिसी छेदुनी वसपणीसी पाक केला विनेसे शिर ठेवले शिंकेसे दुसरे दिवशी भक्षावय आपण प्रमित मद्यपानी जागृत झाली असतमानी वासुर पाहत असे भुवने देऊ द्यावया लागी वसस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊने त्यास वेळी शिव शिव म्हणे चंद्रमूळी आज्ञेने असे पाप घडली मने चिंता दुरात्मिनी तया वसशिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परेसे असते चर्म निक्षेपिले जाऊन सांगेसे तरी लोक व्याघ्र बक्षिले वसासे एका रोधन करे समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली नाती नारी नेली दुता यमपुरेसी घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनरपी जन्मचंडाळी जात उपजले ते नारी एका झाली उपजदाची आंधळी विद्रुप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती माया मोहे ऐसे असता वर्तमाने सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचोत्तर पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय न मिळतीसी वस्त्रांना दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे वर तथा माग मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमवेत छांडळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुता त्या समागमी जात असे येणे परी गोकर्णासी छांडळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनांसी भिक्षा मागे करुण वचने येणे परी मार्गात छांडळी असे याचित ते दिनी शिव रात्री असे व्रत कुणी न घाली भिक्षा तीसी पूजेसी जात सकळ जैन त्याते मागत असे आक्रोदन एक म्हणती हसून उपवास अति अन्न कैसी हाती होती विलो मंजिरी ते घालती तिच्या घरी उंगोनी पाहेरी भक्षण वस्तू नवे मने कोपणे टाकली ते अवसरी जाऊनी पडले लिंगावरी रात्री असताना करी अलभ्य पूजा घडली तीसी कोणी न घालती भिक्षा तीसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी विलो मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपास शिव तिथे गाजी बिलपत्रेश्वरी पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करून इचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वराचे प्रेम यायचे म्हणून पाठविले अम्मासे ऐसे म्हणते शिवदूत ते वैरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोक ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगी विस्तारून राजे असे म्हणत असे गुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकून गौतमाचे वचन राजा मनी संतोषाने पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा झाला जाण ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध मने एक कथन नामधारक एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री ऋषी सततपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धाशी गोकर्ण महिमा निरूपलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग परिसोने शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येथे राहिले वर्षे 3 गुप्ती तेथून श्रीगिरी पर्वत येथे लोकानुग्रहासी मास चारी क्रमणे तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावे भक्त लोकांते पातल्या त्या गुरुपुर महाक्षेत्र कृष्णगंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमडत दुर्लभ श्रीपाद राहिले कुरपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रगट महिमा आपण पारे सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार व्हावया गती सांगेन एक चित्ती श्रीपाद कुरपुरी असते कार्याकारण पुढे असे अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी
त्याची भार्या होती देखा नामते चांबिका सुशीलाचारपती सेविका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होणे मरते पूर्ण पूर्व कर्म फळ अजिती अनेक तीर्थव्रत आचरिती तिने केले परी ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून वरता माता पित्यावरी विप्रात्मद वाढला अतिप्रीती करी व्रतबंध करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्याने तया कुमारा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधने पुत्र लादलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंती करा हो रात्र पतीसे म्हणे ते नारे पुत्र नाही आमचे घरी कष्टे करून नाना परी पोषिजे एक बाळकासी विद्याने वेद त्यासी वाया मारून का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊन उपजावे वर्तत पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैव वशे करून पंचत पावला परी ऐसा पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरपुरी अचुनी आपले उदरी वरी जीवित करी याचे परी विप्रश्रेयचा कुमार ते का विवाह योग्य झाला नाही का निंदा करते सकळ लोक मतीहीन म्हणून या कन्याना देते कोणी त्याचे समत करते दोषणे म्हणती काष्टे वाहे पाणी उदर भरी येणे विधी ऐसे कोणी ब्रह्मचारी दुःख करे नाना परी मातेसी म्हणत तसे अवसरे प्राण त्याचे ना पुला निंदा करे सकळ मज असोनी देह कवन काज पोसू शके पोषण न शके माते तुझं जाईन रणे मासासी एकोणी पुत्राचे वचन माता करे अति चिंतन शोक करी अति गहन विलपी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदुरित श्रीपाद येते स्नान करता जाऊन दोघे लागत चरणी विनंती कर धोडून वासना असे आमचे मनी प्राणात जावा गंगेत निरप द्यावा जे आमासे सद्गरित व्हावा कारणाचे आत्महत्या महादोषी म्हणून विनतो कृपा सिंधू ऐकून विप्रसेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून काय संकटे तुम्ही तुमचे मन तेजीने प्राण कवन्या गुणे विप्रसी तई वेळा संगती झाले दुःख सकळ म्हणे स्वामी व भक्त वसला तारावे आम्हा बाळकांसी पुत्राविना कष्टले भारी अनेक तीर्थ पदाचारी केली व्रते पूजा जरी सकाळी देव आराधिले व्रते उपवास सांगू की ते करिता झाले अपरिमिती झाला पुत्र आज दुर्मती निंदा करीतही सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोट जन्मला हाही न मंदमती दुरात्मा कृपा करी का श्रीपाद येते जन्मजन्मी ऐसी गती पुत्र न भाव मंदमती ऐसा ब्रह्म प्रकार सांगा मज कृपासागर देणे हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागता कराव्या रक्षण आलासे स्वामी कृपा सिंधू जन्मने संसारी कष्ट केले नानापरी न देखीची सौक कुमारी व्याल पुत्र न राहती वाचून हा एक सुत शेचे गळास्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनोद श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पुनः पूज्यमान पुत्र पावने जैसा तो पूज्य जगत्रयासी सकळ लोक जैसे मध्ये ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु येते म्हणून चरणी लागली त्याची माते उद्धर गती नवी मागोती पुनरुक्ती पितरा सकळ स्वर्ग प्राप्ती लादे असे निरुपावे वासनासे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिना नाही पूज्यमान समस्तांशी श्रीपाद ऐकून तेजे वचन सांगती पद भक्ती कृपा करून करी हो ईश्वरा आराधन पुत्र होईन श्री हरिदेहा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो करणे का व्रत केले गवळणी का एका श्री ईश्वराची आराधना ते आराधे तू ईश्वर पुत्र तोची हा निर्धार तुझ्या मने आशा भार लादसी म्हणती श्रीपाद येते विप्रसे म्हणे वेळी व्रत कसे केले गवळी कैसा पूजेला चंद्रमोळी वितरावे मज प्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागत असे चरण कृपामृती श्री गुरुरांना सांगत झाला त्यावेळी म्हणती श्रीपाद ते असे ईश्वरी पूज व तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जगवळणी विस्तार असे स्कंद पुराणे सांगेन कथा एक सगुनी म्हणते श्री गुरु ते असे एकूण श्री गुरुचे वचन संतोषिले विप्रांगणा जाऊन लागे श्री गुरुच्या नाव विनोद असे त्यावेळी विप्रश्री म्हणे स्वामी असी अभिमन माते निरुपलासी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा श्री गुरु सांगते ते असे सांगेन एक चितेसी उजनी नामा नरहरसी झाले विचित्र परी ऐसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिमद्र म्हणून परी असा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा परी भोळादेव प्रसन्न करी दिदला चिंता मने एक कोटी सूर्याचा प्रकाश मानिक शोभे महासुरस कंठी घाला सदा हर्ष तया मने भद्रसेन सख्यासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होती लोहपाशान तेज फाके ज्यावरी जाण कनक होती परी असा जे जे चिंतित मानसी ते पावे स्मरणसी अशी ख्याती मानिका अशी समस्त राजकांक्षा करीती
इष्टत्वे मागते कित्येक माग पाठविते ते मानिक बलात्कारे घ्यावया देख राजे वंचिसी परी ऐसा म्हणते क्रय करून देख मानिक घ्या द्यावे आपणा एक जरी न देसी स्वाभाविक युद्ध लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणे पातले नगरा त्या उज्जैनी अपरासाने मिळवणे क्षोणी वेष्टीला त्या नगरासी ते दिने शनिवार त्रयोदशी राजा वैसला पूजेसी शंकरनाधारी मानसे एक चित्ते पूजित असे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कमरे पावायसी आले त्या शिवालया पूजा पहनी शिवालया मुनी मुले म्हणती गवणींची खेळ चला आपण येसे लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करून आले आपले गृह सन्निधानी एकवटणी पाशाने कल्पिले त्याचे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करते बाळके चांग नाना परिचय पत्रे षाडंग कल्पित तेथे पूजेसी गोपिका श्री एवढी पत्रते नेती बोलावणे भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत न जाय भोज भुवना लिंग सोडून त्याची माझ्याजवळ येऊन मारी आपल्या पुत्रासी कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळणे अंगी पाषाण दुरे टाकून गेले आपल्या मंदिराची पूजामुळे तर बाळक प्रलाप करत असे ते अनेक मूर्छ येऊन एक पडेला भूमीवर अवधार आलय लावून लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शुलपानी तया गोपी सुधाला बाळकीने विनविले ईश्वरासी कोपन करा मादेसी पूजा मारे मोडीली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्नखशिती गवळी आगरी तयाचा परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस म्हणे लोक काय प्रकाश उदय झाला दिनकर आले होते परराष्ट्र राजे विस्मय करते महाचोजे द्वेष सांडून बोलते ओजे भेट म्हणते रायासी पाहो पवित्र नगरात सूर्य झाला शोधित राजा असेल पुण्यवंत ऐसे याची काय विरोध म्हणून पाठविते सेवकासी भेटू म्हणते प्रीतीशी राजा बोलावे त्यांची आपले गृही नगरात इतकी होता ते अवसरी राजा पुरुषत प्रीतिकारी रात्री असता अंधकारे उदय झाला की विसूर्य राजचंद्र सेना सहित पहावया येथे कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान अति गहन पुस्ता झाला राजा आपण तया गवळी कुमार काशी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करते राजे समस्त गवळ्या राजा तू होई म्हणत देईन नाना देश संपदा निघून गेले राजे सकाळ राहिला चंद्रसे निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैसे तयानारा गोळी कुमार जाय घरा मातेसे सांगे सविस्तर येईन पुढे तुझ्या उतरा नारायण अवतरुणी ऐसे ईश्वर विधी दिलावर संशय नदनी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिती पूजा प्रदोषाची मोडलीस प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शुलपाने क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगते त्यावेळी त्यावेळी ऐसे तुझे मने असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडून निर्धारी शनी प्रदोष पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद राव चक्रवर्ती भोळा देव विप्रश्रेयसे पाहणे भाव प्रसन्न होता त्यावेळी बोलावणे तिचे कुमारकासी हस्त ठेविता मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळीसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करून विप्रवणिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरून म्हणे ईश्वर तुझे होता पूजा करीन मी प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी पुत्र व्हावा तुझा ऐसी ऐसा निश्चय करून पूजा करी ती नित्य येऊन प्रदोष पूजावती गहने करी श्रीपाद रायाची पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्ने पूज्य झाला अति गहने सर्वहून अधिकथा विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नादे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसा होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियसा समस्त भक्ती हर्षी मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतर श्री सरतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोध्याय श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः ऐकुनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनतसे कर जोडून भक्तिभावे करून या श्रीपाद कुरवपुरी असतात पुढे वचले केसी कथा विस्तारून सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्धमणी नामधारका पुढे झाले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येता विधीपूर्वक स्नान करिता लौकिका व्यवहार संपद्याती त्रयमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येथे स्नानासी गंगा वाही दाही दिशी म्हणे असते आपण देखा तया तटकात रजक असे वस्त्रे दूत नेते येऊन असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रमाण करून या नमन करी अतिविनया मनोवाक्य कर्मी श्रीपाद म्हणते रजकासी कार्य नित्य कष्ट तोसी तुष्टल मी तुझ भक्तीसी सुखे राजा करी म्हणते एकदा श्री गुरुच्या वचना गाठी पालवी बांधी शकून विनत असे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चित्ता सेवक झाले एक चित्ता दुरनी करी दंडवता मठा गेल्या येण्याचे परी ऐसे बहुता दिवसा करे तो रजक सेवा करी
अंगण झाडे पक्षी वारी नित्य नेमविनी विधी अष्टाएके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजमलेचे एक स्त्रियासहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला सर्व दोन्ही धडी अमित असती हत्ती गोडी मिरविता ते रत्न कुडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजाला खेळत नाना वाद्य असे करीत सवे इथे थडी सिरजकोता नमस्कारित शब्दे झाला दूषित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मनिया संसारासी न देखील सौख्यासी पशु समान देह आपला धन्य राजयाचे जीने याचे सौख्य भोगणे श्रेय वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याच्या अर्जव फळले कवन देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मने चिंतित करीतसे दंडवत श्रीपाद राय कृपावंत ओळखिली त्याची मन वासना रजक मने स्वामी असी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधनी देवासी पावला देश अवस्थेसी म्हणून चिंतित मानसी कृपामृती दातारा ऐसे अविद्या संबंधीसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणे तुझे मद सौख्य श्रीपाद मने रजकासी जन्मधारभ्य कष्टलासी वांछ असे भोगवयासी राज्य भोगतम वृत्ती निववावी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करी पुढे केवळ जन्मांतरी परियेचा तुष्ट भाव या इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छ वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित एकोणी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर तू गुरु राज पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरीतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणते त्यासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटे देऊ अंतकाळासी कारण असे आमायेने भेटे होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आमायेने घडेल अनेक कार्यकारणेसी अवतार हो परेसी वेश धरुणी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे त्या संबंधनी निरुपती जाई म्हणून रजक लागला त्या चरणी नमन करीत असे त्या वेळी देखून श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती यह भोगसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनित श्रीपादासी झालो आपण अपरावयासी भोग भोगेन बाळाभ्यासी यवन गुड राज्य भोग एकोणी रजकाचे वचन निरपदेती श्रीपाद आपण त्वरित जाईरे म्हणून जन्मांतरी भोग म्हणती निरपदिताची तयवेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्म झाला मेच्छ कुळी वैदुर नगरी प्रख्यात ऐसे रजकासी कथा पुढे सांगेन विस्तारला सिद्धमय नामधर कथा चरित्र झाले पुढे अनेक इतके झाले अवसारे श्रीपादराव कुरपरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाला परी ऐसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमच्या काही सेवाचे नवल झाले नवल नवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा हे सहसे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरपुर मन कामनापूर्ती त्याचे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून दृश्य होती ते तशी आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृग राजापरी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसता अदृश्य आपण कुरपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरपुर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रधानम नाम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रय ब्रह्मस्तु श्री गुरुदेव दत्त।